श्री संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वांची परंपरा अंजनगाव येथील परकाळे कुटुंबियांनी अनेक दशकांपासून अखंडपणे जपली आहे। यंदाही परकाळे कुटुंबियांची तिसरी पिढी राजा आणि राम या मानाच्या 2 अश्वांसह पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी गुरुवारी सासवडकडे भक्तिभावाने रवाना झाली। आषाढी वारीनिमित्त सासवड ते पंढरपूर या श्री संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्यात हे मानाचे अश्व अग्रभागी असतात। त्यामुळे या अश्वांना वारकरी संप्रदायात विशेष मानाचे स्थान आहे। गुरुवारी सकाळी अंजनगाव येथे टाळ मृदुंगांच्या गजरात, हरिनामाच्या जयघोषात आणि ज्ञानोबा तुकारामच्या घोषणांनी परिसर भक्तिमय झाला होता। भाविकांनी अश्वांचे पूजन करून फुलांची उधळण करत त्यांना सासवडकडे निरोप दिला। यावेळी पालखी सोहळा प्रमुख त्रिगुण महाराज गोसावी, गोपाळ महाराज, प्रमोद काका काकडे, संभाजी नाना होळकर, सभापती किरणजी तावरे, अमर जाधवराव, योगेश जगताप, भरत खैरे, सुहास निंबधे, बाळासाहेब परकाळे, दिलीप परकाळे, सचिन पोंदकुले यांच्यासह वारकरी भजनी मंडळी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। मानकरी अजित परकाळे, राजेंद्र परकाळे आणि मयूर परकाळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले। परकाळे, पोलीस पाटील परकाळे हे सर्वजण वारीसाठी जात असतात आणि या पालखी सोहळा प्रमुख त्रिगुण महाराज गोसावी, गोपाळकाका गोसावी, गौतम गोसावी ह्या जे पालखीचे प्रमुख आहेत मानकरी किंवा ज्यांच्या समोर पालखी किंवा त्यांच्या आधिपत्याखाली चालते त्यांच्या मार्गदर्शनामुळं दरवर्षी हा सोहळा जात असतो आणि आम्ही दरवर्षी हे अश्व इथं आमचे पुतणे अजित परकाळे या अश्वाची सेवा करतात आणि वर्षभर कुठल्याही कामासाठी हे अश्व आम्ही देत नाही। तर ह्या वारीमुळं आम्हालाही समाधान आहे आणि या ठिकाणी सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचंही मी या अश्वाच्या प्रस्थानाच्या निमित्त हार्दिक असं स्वागत करतो आणि या ठिकाणी मी थांबतो। आज आपल्या अंजनगावच्या परिसरामध्ये परकाळे परिवाराच्या या आगळ्या वेगळ्या सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित असणारे सर्व वारकरी संप्रदायातील सर्व महात्मे, खरं पाहिलं तर परकाळे कुटुंबियांनी ही परंपरा चालू ठेवलेली आणि संत श्रेष्ठ सोपानकाका महाराज पालखी सोहळ्यामध्ये रथासमोर असणारं अश्व ही त्यांच्या पिढीनं चालू ठेवलेलं आहे, एक कौतुकाची गोष्ट आहे। आणि खरं संप्रदायामध्ये इतकी वर्ष परंपरेनं काम करत असताना आज नवीन पिढीसुद्धा याच्यामध्ये चांगलं योगदान देते, याचं समाधान आपल्या सर्वांना आहे। एक आषाढी वारीच्या निमित्तानं संत तुकाराम महाराज, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील हजारो भाविक भक्त वारकरी या पंढरपूरच्या दिशेने जात असतात आणि या अंजनगावच्या परिसरातून एक आनंदमय वातावरण आज परकाळे कुटुंबियांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांच्या वतीनं परकाळे कुटुंबियांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।